श्रीराम समर्थ। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन। घटनाकार, युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विस्मयकारक सामाजिक बदल अत्यंत कमी कालावधीत घडवून आणणारे जगाच्या इतिहासातील एकमेव पुरुष आहेत। तीव्र प्रमाणातील सामाजिक प्रतिकूलता आणि स्वपक्षीय, स्वजातीय विरोधी अशा अनेक गटांचा सक्रिय विरोध अशा सर्व गोष्टींचा सामना करून अशक्यप्राय वाटणारे सामाजिक आणि राजकीय परिवर्तन डॉक्टर आंबेडकरांनी घडवून आणले। आणि म्हणूनच जगभरातील समाजशास्त्रज्ञ, राजकीय तज्ज्ञ, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि संशोधक हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विस्मयकारक कर्तृत्वाच्या अनेक पैलूंचा आजही अभ्यास आणि संशोधन करताना आपल्याला दिसतात। मग अनेक क्षेत्र त्यांनी जरी चोखाळली असली तरी त्यातील त्यांचं एक दुर्लक्ष गेलेलं असं जे त्यांचं पत्रकारिता क्षेत्र होतं, याच्याकडे मात्र ह्या सर्वांचं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं। भारतीय पत्रकारितेमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून योग्य दखल त्यांची घेतली गेली नाही, मात्र त्यांची पत्रकारिता मराठी पत्रकारितेतील स्वतंत्र प्रवाह म्हणून मान्यता पावली आहे। ते म्हणतात की पत्रकारिता म्हणजे निव्वळ उपजीविकेसाठी 4 पैसे मिळवणं हा उद्योग नाही, ती सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी आहे। ही धारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला ह्या पत्रकारितेमध्ये दिसते। त्यांचंच 1-2 वाक्य आहेत आणि ती आपल्याला आयुष्यभर पुरणारी आहेत। जे ते म्हणतात की तुम्ही किती अंतर चाललात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला गेलात हे जास्त महत्त्वाचं। अहो, जीवनात किती मोठं यश मिळवलं यापेक्षा ते कसं मिळवलं हे महत्त्वाचं आहे। उच्च पद भूषवित असताना तुम्ही त्या पदाचा लोकहितार्थ योग्य उपयोग केला का, त्याचा वापर करता की नाही हे महत्त्वाचं। जो जनसमुदाय तुमच्याकडे आदराने पाहतो त्यांच्यासाठी तुम्ही आदर्शवत, मानवतावादी, नैतिक मूल्य जपत आहात की नाही हे महत्त्वाचं। अहो, वरवरच्या मोठेपणाला न भूलता मन, विचार आणि वर्तन चांगले असावे असा संदेश यावरील 2 वाक्यातून आपल्याला बाबासाहेब देताना दिसतात। आणि म्हणूनच त्यांनी आपल्या सर्वांनाच समाजाला योग्य दिशा आणि प्रेरणा देण्याचं काम केलं। अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम। जय श्रीराम।